मीरा रोड स्टेशन परिसरामध्ये मराठी भाषेसाठी ठाकरेंची शिवसेना आणि मनसेचा मोर्चा। मराठी भाषेसाठी हजारोंच्या संख्येने आंदोलक एकवटले। पोलिसांवर प्रचंड दबाव असल्याचं पोलीस म्हणाले। आम्ही काय दहशतवादी आहोत का? अविनाश जाधवांचा संतप्त सवाल। मराठी माणसाला कमजोर समजू नका, अविनाश जाधवांचा इशारा। जो मार्ग ठरला त्याऐवजी दुसऱ्या मार्गाने मोर्चा काढल्याने पोलिसांनी परवानगी नाकारली। कार्यकर्त्यांनी पोलिसांचं न ऐकल्याने धरपकड। मुख्यमंत्री फडणवीसांचं स्पष्टीकरण। विरोधी पक्षनेतेपदाचा वाद आणखी चिघळण्याची शक्यता। विरोधी पक्षनेतेपदाचा निर्णय होत नाही म्हणून विरोधकांचा सभागृहात आक्रमक पवित्रा। नार्वेकरांनी दिलेलं उत्तर न पटल्याने विरोधी आमदारांनी थेट सरन्यायाधीशांनाच पत्र दिलं। महाविकास आघाडीच्या नेत्यांचं सरन्यायाधीश भूषण गवईंना पत्र। विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद मिळत नसल्याने विरोधक आक्रमक। राज्यातील शिक्षक आणि कर्मचारी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरणार। आज आणि उद्या राज्यातील शिक्षक मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलन करणार। उद्या देशभरातील 25 कोटींपेक्षा अधिक कर्मचाऱ्यांची संपाची हाक। सरकारच्या कॉर्पोरेट धोरणाला विरोध करण्यासाठी संप। अत्यावश्यक सेवांवर परिणाम होण्याची शक्यता। आमदार सुरेश धस यांच्या मुलाच्या चारचाकीची एका दुचाकीला जोराची धडक। अपघातात दुचाकीस्वार नितीन शेळके यांचा मृत्यू। सागर धसांच्या विरोधात गुन्हा दाखल। गाडी धसांच्या मालकीची असल्याची माहिती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।